लग्नातील असा एक कोपरा प्रत्येक महाराष्ट्रीय लग्नात बघितलाच असाल, पण नवरीने रुखवत ठेवण्याची परंपरा फारच जुनी आहे बरं का. तसंच मी आज एका लग्नाला जाणार आहे. लग्नाची तयारी करून मी जस्ट निघालीच होती. निघाल्यानंतर तिथे मी लेट पोचल्यामुळे एक शेवटची अक्षता मला भेटली. थोडा वेळ बसलो आम्ही आणि डायरेक्टच जेवायला गेलो. जेवून घेतल्यानंतर जेवायला होतं गुलाबजामुन, मिक्स व्हेज, पनीरची भाजी, पुलाव राईस, भात आणि डाळ, पापड, बडीशेपचा आस्वाद घेऊन थोडं आईस्क्रीम खाल्लं आणि आम्ही निघालो रुखवत बघायला. नवरीचं रुखवत का ठेवतात? पूर्वीच्या काळी लग्न खूप कमी वयात होत असल्याने त्यांचे शालेय शिक्षण खूप कमी असायचे. त्यामुळे मुलींमध्ये असलेल्या कलागुण दाखवण्यासाठी मुलीने केलेले विणकाम, भरतकाम, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टी त्या रुखवतामध्ये ठेवल्या जायत, ज्यामुळे मुली गुणसंपन्न आहे हे त्यावरून समजायचं. पण इतकंच नाही त्या काळात दळणवळणाची फारशी साधने नसल्याने माहेरच्यांशी संपर्क कमी असायचा. इतका की वर्षातून एकदाच जाणंही कठीण असायचं. त्यामुळे ती तिच्या संसारात तिला कशाची कमी पडू नये या उद्देशाने मुलीच्या माहेरचे लोक एकत्र बसून काही विशेष वस्तू, तसंच की 12 महिने खराब न होणारे खाद्यपदार्थ जसं की कुरडया, पापड, शेवया, तसेच या प्रदेशातील काही खास वस्तू त्यांचा समावेश असायचा. त्या फक्त वस्तू नव्हे तर त्या होत्या आठवणीने भरलेल्या भेटी. याच प्रथेप्रमाणे आजही मुलीच्या संसारात तिला काही कमी पडू नये यासाठी तितक्याच प्रेमाने लग्नामध्ये रुखवत दिले जाते.